नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण परत एकदा एक मस्त खमंग बेंगॉली रेसिपी करतोय व ती म्हणजे राधा वल्लभी. उडीद डाळीचे खमंग स्टफिंग फिल करून ही राधा वल्लभी पुरी म्हणजेच कचोरी केली जाते. छोला डाळ किंवा दम आलू यांबरोबर राधा वल्लभी सर्व करतात, परंतु आपल्या नेहमीच्या केचप किंवा पुदिना चटणी बरोबर देखील ही राधा वल्लभी तेवढीच जबरदस्त लागते. तर चला झटपट आता आपल्या रेसिपीकडे वळूयात. आपण एक ताजा ड्राय मसाला करून घेणार आहोत आणि त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. या कढईमध्ये आपण घालतो आहोत 1 टेबलस्पून बडीशेप आणि हाफ टेबलस्पून आपण जिरे घालतो आहोत. त्याचबरोबर आपण एक लाल सुकी मिरची घेतलेली आहे ती घालतोय. तुम्ही चवीनुसार 1-2 मिरच्या वाढवू शकता. ठीक आहे. आणि आता आपण लो फ्लेमवरती 3-4 मिनटं छान ड्राय रोस्ट करून घेऊयात आणि त्यानंतर एका ताटामध्ये गार करायला ठेवूयात. साहित्य सगळं छान गार झालेलं आहे. तर आता आपण मिक्सरमध्ये त्याची फाईन पावडर करून घेऊयात. ठीक आहे. हे बघा, असा आपला ताजा ड्राय मसाला तयार झालेला आहे. आता आपण उडदाची डाळ घेतलेली आहे, पांढरी उडदाची डाळ स्वच्छ धुतली 4-5 वेळा आणि त्यानंतर भरपूर पाण्यामध्ये 6 तास जवळजवळ आपण भिजत घातली. बघा, या वाटीने मी 1 वाटी डाळ घेतली होती. आता डाळीतलं सर्व पाणी आपण काढले आणि आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायची आहे. आणि बारीक करताना आपल्याला डाळीबरोबरच घालायच्या आहेत 4-6 हिरव्या मिरच्या. ह्या तुम्ही तुमच्या चवीने कमी जास्त करा. आणि 1 इंच आलं, 4-5 टेबलस्पून पाणी घालायचं आणि याची छान पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची आहे. आपण मिक्सरमध्ये छान पेस्ट वाटून घेतली. 4 टेबलस्पून पाणी मी याला घातलं होतं. बघा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आपण आता राधा वल्लभीचा डो लावून घेणार आहोत आणि त्यासाठी मी परातीमध्ये 2 वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे. यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि राधा वल्लभी छान फुललेली राहावी बराच वेळ याकरता आपण घालतो आहोत पिठी साखर 1 टेबलस्पून. आपण जो ड्राय मसाला मिक्सीमध्ये बारीक केला ना, त्यातील आपण हाफ टीस्पून मसाला देखील या मैद्यामध्ये घालतो आहोत. आणि त्याचबरोबर उडीद डाळ जी आपण मिक्सरमध्ये छान वाटून घेतली ना, त्यातील 2 टेबलस्पून आपण या डो लावताना मैद्यामध्ये घालतोय. परफेक्ट. 2 टेबलस्पून आपण तेल घालतो. हे तेल कच्चंच आहे, म्हणजे गरम वगैरे केलेलं नाही, रूम टेम्परेचरचं आपलं तेल आहे. आता हे सर्व साहित्य आपण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. एकीकडे आपण गॅसवरती पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे. आपल्याला हा डो कोमट पाण्याने लावायचा आहे, फार गरम नको. ठीक आहे. तर आपण गरजेनुसार थोडं थोडं कोमट पाणी घालून हा डो लावणार आहोत. आपल्याला फार लूज पण नको आहे आणि फार टाईट पण नको डो, तर मीडियम असा आपल्याला डो लावायचा आहे. त्यामुळे पाणी थोडं थोडं घालायचं एका वेळेला. आपण सेमी सॉफ्ट असा डो लावून घेतला आहे. हे बघा, परफेक्ट. आता यावरती आपण तेलाचा हात फिरवतो आणि एका दमट कपड्याने हा डो आपण झाकून ठेवणार आहोत आणि अर्धा तासाची रेस्ट देणार आहोत. आता आपण राधा वल्लभीचं स्टफिंग करायला घेतोय. त्यासाठी मी कढई चढवली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये आपण घालतो 1 टेबलस्पून सरसो का तेल, म्हणजे सरसूचं तेल. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉर्मल कुकिंग ऑइल वापरलं तरी हरकत नाही. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं बरं का आपल्याला. यामध्ये आता आपण घालतो आहोत हाफ टीस्पून कलौंजी. कलौंजी छान तडतडली पाहिजे. कलौंजी म्हणजे कांद्याचं बी म्हणतो ना आपण, ते. परफेक्ट. छान फुटले कलौंजी आपली. आता यामध्ये आपण घालतो 1/4 टीस्पून हिंग आणि हिंग देखील तेलामध्ये व्यवस्थित फुलवून घ्यायचा आहे. यावर आता आपण घालूया ड्राय मसाला. आपण भाजून घेतलं सर्व साहित्य, तरी देखील आपण तेलामध्ये हा मसाला थोडा परतून घेऊयात काही सेकंद, म्हणजे आपल्या राधा वल्लभीला अजून खमंग चव येते. सुरेख. आणि आता यावर आपण घालूया उडीद डाळीचं वाटण. गॅसची फ्लेम आपण लो केलेली आहे
आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे साहित्य छान शिजवून घ्यायचं आहे, स्टफिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे बघा आता ओलसर आहे की नाही हे उडीद डाळीचं मिश्रण, आपण पाणी टाकून वाटलं आहे तर हे छान थोडंसं असं सॉफ्ट राहील. पूर्ण ड्राय नाही करायचं, थोडंसं त्यात मॉइश्चर राहील इतपत आपण शिजवून घेणार आहोत. पण तत्पूर्वी त्यामध्ये आपण घालायचं आहे मीठ. तुम्ही तुमच्या चवीने मीठ घाला. बरं, जर तुम्हाला हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरची वापरायची नसेल तर तुम्ही यावेळी मिठाबरोबर लाल मिरची पावडरचा वापर करू शकता. आपण मसाल्यात लाल मिरची घातली आणि वाटणामध्ये हिरवी मिरची घातली, त्यामुळे आपण फक्त मीठ घालतो आहोत आणि बस सतत आपण परतत लो फ्लेमवरती हे आपलं स्टफिंग, फिलिंग म्हणूयात, मसाला म्हणूयात, काहीही पण असा चटकदार हा आपला मसाला किंवा स्टफिंग झालं पाहिजे. आता आपण लो फ्लेमवरती व्यवस्थित शिजवून घेऊयात. 5 ते 6 मिनटामध्ये व्यवस्थित शिजते हे सारण. गेली 5 मिनटं आपण हे स्टफिंग शिजवून घेतो आहोत लो फ्लेमवरती. आता दिसत असेल तुम्हाला की सर्व स्टफिंग आपलं असं एकत्र होत आलं आहे. कढईचा तळ सोडतं आहे आणि असं एकत्र झालं आहे, एकसंध झालेलं आहे. परफेक्ट. आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे. डोची जशी कन्सिस्टन्सी असते ना, अगदी तशीच स्टफिंगची देखील कन्सिस्टन्सी असावी, म्हणजे मग आपलं पराठा असो, पुरी असो किंवा कचोरी फुटत नाही. परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि हे सारण ताटामध्ये गार करायला ठेवूयात. अर्ध्या तासामध्ये डो छान मुरला आहे. आपण परत एकदा मळून घेऊयात आणि त्याचे पेढे काढून घेऊयात. हे बघा, आपण असे पेढे कट करून घेतलेले आहे, काढून घेतलेले आहे. तुम्हाला लक्षात येईल की हे पेढे जरा मोठे आहेत. बरोबर, आपल्या नेहमीच्या पुरीपेक्षा राधा वल्लभी जरा मोठी असते आकाराने, हो की नाही? म्हणून आपण पेढे देखील असे मोठे मोठे करून घेतले. असं व्यवस्थित त्याचा आपल्याला उंडा करून घ्यायचा आहे, म्हणजे राधा वल्लभी फुटत नाही. परफेक्ट. आपण एक पेढा काढून घेतला. तळ हाताला, त्याचबरोबर पोळपाट आणि लाटण्याला आपण तेल लावून घेतलं आहे. ठीक आहे. आता आपण पारी करायला घेणार आहोत. आपण हातावरती अशा पद्धतीने पारी करणार आहोत. एक वाटीच करतो आहे आपण, मोदकाला करतो ना, अगदी तशीच. काठांना जरा पातळ करतो हाताने आणि मधला भाग मात्र थोडासा पण जाडसर ठेवलेला आहे. बरं, एकीकडे आपलं सारण गार झालं, म्हणजे स्टफिंग गार झालं आणि त्याचे मी या आपल्या या पेढ्यांपेक्षा थोड्या छोट्या आकाराचे असे गोळे करून ठेवले. हे बघा असे. तर तो स्टफिंगचा एक गोळा आपण या पारीमध्ये ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत ह्या कडा. तर स्टफिंग बोटांनी मध्ये मध्ये असं दाबायचं आणि साईडच्या ज्या कडा आहेत ना, म्हणजे त्या पुरीच्या म्हणतो किंवा आपण पारीच्या म्हणूया, तर त्या हलक्या हलक्या अशा वर वर करायच्या आपल्याला हाताने. हे बघा, अशा पद्धतीने. आपण मोदक नेहमीच करतो, त्यामुळं तुम्हाला काय फार वेगळं सांगायची गरज नाही. आता सगळे काठ एकत्र केल्यावरती जर पीठ जास्त उरलं तर आपण ते काढून घ्यायचं आणि जर नसेल तर मग सरळ तिथेच व्यवस्थित असं पॅक करून दाबून द्यायचं व्यवस्थित. आता पोळपाटाला तेल आहेच, त्यावर आपण हा तयार उंडा ठेवायचा आणि तळ हाताने आपण जरा असं फ्लॅट करून घ्यायचं, पसरवून घ्यायचं, म्हणजे स्टफिंग या पुरीमध्ये सर्वत्र सारखं पसरेल अशा पद्धतीने. आणि त्यानंतर मात्र आपण हलक्या हाताने लाटून ही राधा वल्लभी करून येणार आहोत. फार दाब नाही द्यायचा, अगदी हलके हलके ही लाटायची आहे. बघा, सारण आपल्याला दिसायला लागेल तोपर्यंत आपण ही लाटणार आहोत. फुटता कामा नये, पण आतील सारण आपल्याला असं व्यवस्थित दिसलं पाहिजे. फार जाड नाही किंवा फार पातळ नाही, अशी ही राधा वल्लभी आपण लाटून घेऊयात. सुरेख. हे बघा, स्टफिंग दिसते की नाही, काठापर्यंत पोहोचलेलं, अगदी मस्त. आणि जाडी पाहिली का, नेहमीच्या पुरीसारखीच आहे. फार जाड नाही आणि फार पातळ नाही. थोडेसे काठ आपण जरा सारखे करून घेऊयात. अशी राधा वल्लभी लाटून तयार आहे. राधा वल्लभी तळण्यासाठी मी एकीकडे तेल गरम व्हायला ठेवलं होतं. चेक करूयात आपण. परफेक्ट, तेल तापलेलं आहे. आपल्याला राधा वल्लभी तळण्यासाठी तेल व्यवस्थित तापलेलं हवं आणि गॅसची फ्लेम देखील आपण हाय ठेवलेली आहे.
आता यामध्ये आपल्याला राधा वल्लभी तळायला घालायची आहे. आकार मोठा असल्यामुळे काय करायचं, दोन्ही पंजाने ती अशी उचलायची आणि तेलाच्या अगदी जवळ जाऊन मग सोडायची. नसता अंगावर तेल उडू शकतं. एकदा राधा वल्लभी तेलात घातली की काही सेकंद सेटल होऊ द्यायची आणि त्यानंतरच आपण झारा लावणार आहोत. पुरी तळताना आपण काय करतो तर गरम तेल पुरीवर असं उडवतो, पण राधा वल्लभी तळताना काय करायचं, आपला हा जो झारा आहे ना तो त्या पुरीवरती म्हणजे राधा वल्लभीवरती असा हलका हलका दाब द्यायचा आहे, अशा पद्धतीने. त्यामुळं आपली राधा वल्लभी छान फुलेल. परफेक्ट. बघा मस्त फुगते बरं का. तुमच्या लक्षात आलं असेल या पुरीभोवतीचा फेस म्हणा बुडबुडे कमी झालेत. याचा अर्थ काय, ती खालच्या बाजूने तळल्या गेली. तर आता आपण सावकाश उलटवून घेणार आहोत. घाई करायची नाही, सावकाश उलटवायचं. बघा आला की नाही सुरेख लालसर रंग. छान. आता आपण ही राधा वल्लभी तेलामध्ये अशी खेळती ठेवायची, म्हणजे काय होतं, एकसारखा रंग येतो पुरीला आपल्या राधा वल्लभीला. आपल्याला दोन्ही बाजूनी छान लालसर रंगावरती ही राधा वल्लभी तळून घ्यायची आहे. तुमच्याकडे काय म्हणता येईल मला नक्की कळवा. आम्ही याला राधा वल्लभी म्हणतो, काही ठिकाणी याला स्टफ मसाला पुरी म्हणतात, कोणी कचोडी म्हणतात. तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करा. चला, आपली राधा वल्लभी तळून झाली आहे तर आपण अशी झाऱ्यावर घ्यायची आणि झारा कढईमध्ये तिरका करायचा, म्हणजे त्यातील एक्सेस ऑइल जास्तीचं तेल कढईमध्ये निथरून जाईल. परफेक्ट. जवळून बघा किती सुरेख रंग आहे तो. काढून घेऊयात आणि पुढची राधा वल्लभी तळायला सोडूयात. एक बाजू तळली गेली आहे, उलटवून घेऊयात सावकाश. आणि आधी दाखवल्याप्रमाणेच ही राधा वल्लभी देखील दोन्ही बाजूने छान लालसर रंगावर तळून घेऊयात. सुरेख. बघा कशी छान टमटमीत फुलली आहे की नाही. बस सोपं आहे. आता अशाच पद्धतीने आपण प्रत्येक राधा वल्लभी तेलात घालायची आणि हाय फ्लेमवरती मस्त लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची. चला काढून घेऊया. गरमागरम राधा वल्लभी आपण सर्व करतो आहोत. सुरेख. सुटले की नाही तोंडाला पाणी. आणि सोबत दिली आहे आपण आलू रस्सा सब्जी. गरमागरम बेंगॉली डेलिकसी खमंग उडीद डाळ स्टफ पुरी म्हणजेच कचोडी म्हणजेच राधा वल्लभी आपण सर्व केलेली आहे. हे बेंगॉली राधा वल्लभी ब्रेकफास्टला का किंवा मेन कोर्समध्ये अगदी पोटभरीचा व चमचमीत मेनू होतो. रेसिपी सोपी आहे तेव्हा खव्यानं नक्की ट्राय करा. रेसिपी आवडत असतील तर आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करत चला. परत भेटूत अशी छानशी चमचमीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.